सांगली शहरातील कॉलेज कॉर्नर परिसरात कारमधून निघालेल्या प्रसिद्ध डॉक्टरांना पावसाचं पाणी अंगावर उडाल्याच्या रागातून दोघा तरुणांनी हेल्मेट आणि हाताने मारहाण केल्याची घटना घडली। सदर मारहाणीचा प्रकार हा गुरुवार दिनांक 6 जून रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडला। या प्रकरणी डॉक्टर राजेंद्र भीमराव शिवण्णावार वय वर्ष 60 राहणार सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या 2 अनोळखी तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की डॉक्टर राजेंद्र शिवण्णावार हे शहरातील एक प्रतिष्ठित डॉक्टर आहेत। शिवण्णावार हे गुरुवार दिनांक 6 जून रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास हॉस्पिटलमधून त्यांच्या कारमधून घरी निघाले होते। कॉलेज कॉर्नर परिसरात असणाऱ्या पेट्रोल पंपाजवळ त्यांची कार आली असता रस्त्यावर पडलेले पावसाचं पाणी हे मोटरसायकल क्रमांक MH10AH 3336 वरून निघालेल्या संशयित तरुणांच्या अंगावर उडाले। या रागातून तरुणांनी डॉक्टरांची गाडी थांबवून त्यांना जाब विचारण्यास सुरुवात केली। माझ्या अंगावर पाणी उडवतोयस का? हा रोड तुझ्या बापाचा आहे का? असं म्हणत शिवीगाळ करून त्याच्या हातात असणाऱ्या हेल्मेटने चेहऱ्यावर आणि डोक्यावर मारले। तसेच त्यांच्यासोबत असलेल्या एका तरुणाने हाताने मारहाण केली आणि दोघेजण तिथून निघून गेले। घडलेल्या या प्रकरणानंतर डॉक्टर शिवण्णावार यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित दुचाकीस्वारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।